हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आपला आवडीचा प्रत्येकाचा आवडीचा विषय असतो हा म्हणजे फिरणे. फिरणे म्हणजे निसर्ग म्हणजे पाऊस आणि कॅम्पिंग, ट्रेकिंग, बऱ्याचशा गोष्टी आल्यात. तर फिरण्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला आवडत असेल, मला तर खूपच आवडतं. तर फिरायचं जर म्हटलं तर काही फिरण्याचे बरेचसे प्रकार आहेत. आपण फक्त वन डे जातो, पण ट्रॅकिंग म्हणजे आणि कॅम्पिंग म्हटलं ना, हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. फक्त काहींना शक्य होतं, काहींना शक्य होत नाहीत. तर मी पण शक्य करण्यासाठी डिकॅथलॉनचा टेंट घेतलेला आहे. तर कारण माझाही विचार आहे कॅम्पिंगचा, खूप बऱ्याच वर्षापासून कॅम्पिंग करायची होती. तर कशी करायची, कधी करायची, या हिशोबाने मी फक्त घेऊन ठेवलेला होता. पण एकदाच वापरायला तो गावी असताना. तर मग आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रतनगडला जाणार आहोत. त्यासाठी हा टेंट मी पुन्हा बाहेर काढलेला आहे आणि तो मलाही माहीत नाही की तो कशा प्रकारे परफॉर्म करू शकतो. तर मग एवढ्या लांब आणि अशा ठिकाणी जायचं आणि ऐन पावसाळ्यामध्ये, आता पावसाळा चालू आहे, ऐन पावसाळ्यामध्ये जर जायचं म्हटलं ऑगस्ट महिना, तर खूप पाऊस असू शकतो. तर त्याला सामोरे जाण्यासाठी आपण फुल तयारीमध्ये जाणार आहोत. आणि आपल्याला बघायचं आहे की हा टेंट पावसामध्ये कशा प्रकारे टिकू शकतो. कारण खूप पाऊस जर आला तर अशा ठिकाणी आपल्याला कसलीच मदत मिळत नाही. तर ते एकमेव आपलं फक्त आश्रय जरी मिळाला, राहण्यासाठी जागा जरी मिळाली, ती खूप राहते. त्यासाठी हा टेंट आपण बाहेर काढलाय आणि त्याची आपण टेस्टिंग करणार आहोत की हा पावसामध्ये आणि कमी जास्त पावसामध्ये कशा प्रकारे परफॉर्म करतो. आणि हा आपल्याला म्हणजे चांगलं शक्य की नाही, आणि आपण तर हा टेंट घेऊन गेलो पाहिजे की नाही. केजॉ कंपनीचा आहे माझ्याजवळ, डिकॅथलॉनमधून घेतलेला होता. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि फिरत राहा, हसत राहा, एन्जॉय करा. माझं चॅनल निसर्ग वेडा आहे. निसर्गाचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलवर. लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडले तर शेअर करा आणि माझ्या चॅनलला कंटिन्यू जॉईन राहा. म्हणजे तुम्हाला नवनवीन ठिकाणी माहितीही मिळेल आणि नवीन ठिकाणचा आनंदही भेटेल. चला, तोपर्यंत बाय.